नमस्कार कृषी मित्रांनो, माझं नाव अजिंक्य भुजबळ. मी या ठिकाणी तात्यासाहेब भुजबळ कृषी शिक्षण संकुलामध्ये प्राध्यापक म्हणून आहे. आज आपण या ठिकाणी जो उभा आहोत, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या विषमुक्त शेती या नाऱ्यानुसार आपण शेतीला विषमुक्त करण्यासाठी जे काही प्रयत्न करणार आहोत, तर त्याची सुरुवात खरे तर या प्रकल्पापासून आपण करत आहोत. शेतीमध्ये दिली जाणारी जी खतं असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारची रसायनं असतील किंवा कीड आणि वेगवेगळ्या रोगांच्या नियंत्रणासाठी केली जाणारी फवारणी असतील, तर ह्या टाळून शेतकऱ्याला विषमुक्त खाद्य तयार करून ते इतर ग्राहकांना खाऊ घालणे आणि यानुसार देशाचा जास्तीत जास्त आयुर्मर्यादा वाढवणे हे यामागचा मूळ उद्देश आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता, सर्वसाधारणपणे शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय मानला जातो. तो आपल्या आर्थिक व्यवस्थेचा कणा देखील मानला जातो. परंतु शेती व्यवसायाशी निगडीत जे काही व्यवसाय आहेत त्यातला मुख्य व्यवसाय म्हणजे पशुपालन हा समजला जातो. या पशुपालन व्यवसायामधून निघणारं जे वेस्टेज आहे, ज्याला आपण बऱ्याचदा शेणखत किंवा गोमूत्र किंवा इतर काही घटक म्हणतो, तर त्याचा यथायोग्य वापर करून आपण त्याचा पुन्हा शेतीमध्ये कसा वापर करू शकतो याचं एक मूर्तिमंत उत्तम उदाहरण आहे. सर्वसाधारणपणे आपण हे जे 5 बॅरल पाहत आहात, तर त्यामध्ये ट्रायको, त्यानंतर इकडं सुडो आणि या व्यतिरिक्त ॲझोटोबॅक्टर, पीएसबी आणि केएमबी ह्या एकात्मिक अन्नद्रव्य व कीडरोग व्यवस्थापनासाठी वापरलेला हा एक फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास या 2 कल्चर्समध्ये आपण या ठिकाणी गांडूळ पाण्याचा वापर केलेला आहे, ज्याला इंग्लिशमध्ये व्हर्मी वॉश म्हटलं जातं. आता मुळातच गांडूळ पाणी हा जो पदार्थ आहे, तर तो गांडूळ खत निर्मितीपासून मिळालेला उपपदार्थ आहे. तो आपण शेतीला थेट देण्यापेक्षा आपण त्याच्यामध्ये सुधारणा करून म्हणजे थोडक्यात त्याचं ब्लेंडिंग करून आपण यथायोग्य कीड आणि रोग नियंत्रणासाठी बायो कंट्रोल एजंट्स म्हणून ट्रायको आणि सुडोचा त्याच्यामध्ये वापर केलेला आहे. त्यातले 2 मुख्य जे घटक आहेत यामध्ये ट्रायकोसुडो हे कीड व रोग नियंत्रणासाठी, त्याचबरोबर व्हर्मी वॉश हे पिकाचं वाढ व विकासासाठी आपण या ठिकाणी वापरलेलं आहे. या व्यतिरिक्त एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन या हेडखाली आपण ह्या 3ही घटकांचा वापर व्हर्मी वॉश मध्ये केलेला आहे, की ज्याच्यामध्ये ॲझोटोबॅक्टर, त्यानंतर पीएसबी आणि केएमबी हे 3ही जे घटक आहेत, तर त्या शेतीला आवश्यक असणाऱ्या मुख्य अन्नद्रव्यांमध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश हे पिकाला उपलब्ध करून देण्यासाठीचे जे बॅक्टेरिया आहेत, तर ते बॅक्टेरियाची संख्या वाढवण्याचे काम करतात, की ज्यामध्ये बऱ्याचदा शेतकऱ्यांकडून अशी ओरड पाहायला मिळते की आम्ही खतं खूप टाकतोय किंवा खताचं प्रमाण खूप वाढवलेलं आहे, परंतु त्याचा आमच्या पिकाला कोणत्या प्रकारचा फायदा होताना दिसत नाही. तर त्याचं मुख्य गमक जे आहे, तर ते गमक आपल्याला इथं पाहायला मिळेल. ह्या जीवाणूंची संख्या जर तुम्ही तुमच्या शेतीमध्ये वाढवली, म्हणजे व्हर्मी वॉश ॲझोटोबॅक्टरचं कल्चर, त्यानंतर व्हर्मी वॉश प्लस पीएसबी फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, त्यानंतर व्हर्मी वॉश प्लस केएमबी पोटॅश मेटाबोलायझिंग बॅक्टेरिया, ह्या 3ही बॅक्टेरियाचा जर तुम्ही वापर केला, तर जीवाणूंची संख्या वाढून तुमच्या पिकाला अन्नद्रव्य जास्तीत जास्त प्रमाणात कशी पुरवता येतील यांच्या कामासाठी मुख्यत्वे आपण यांचा वापर जमिनीमध्ये किंवा शेतीमध्ये करू शकतो. आता हे तयार करत असताना किंवा हे वापरत असताना सर्वसाधारणपणे 15 लिटरच्या कल्चरसाठी किंवा 15 लिटरच्या पाणीसाठी सर्वसाधारणपणे 2 ते 2.5 लिटरचा वापर तुम्ही याच्यामध्ये करू शकता. या व्यतिरिक्त विषमुक्त शेतीला खऱ्या अर्थानं जोड देण्यासाठी हे 2 आपण प्रायोगिक तत्वावरती या ठिकाणी बनवलेले आहेत. एकाचं नाव आहे जीवामृत, की ज्याच्या नावामध्येच जमिनीत असणारे जे जीव आहेत, जे सूक्ष्म जंतू आहेत, त्यांचं प्रमाण किंवा त्यांची संख्या वाढवण्यासाठी हे कल्चर बनवलं जातं. याच्यामध्ये सर्वसाधारण आपण ह्याच्या प्रक्रियेचा जर भाग घेतला, तर त्याच्यामध्ये आपलं जे ताजं शेण आहे, तर 10-15 किलोच्या आसपास शेण, त्यानंतर 5 लिटरच्या आसपास गोमूत्र, गूळ आणि बेसनपीठ याचा वापर 2 किलोच्या वजनाने आपण याच्यामध्ये करू शकतो. सर्वसाधारणपणे 3 ते 4 दिवसांपर्यंत हे सर्व मिश्रण एकत्रित करून जर तुम्ही झाकून व्यवस्थित ठेवलं, तर ह्यामध्ये जीवाणूंचा काउंट म्हणजे मायक्रोबियल काउंट वाढण्यासाठी मदत होते. 3 दिवसाच्या अंतराने तुम्ही आपण शेतीला जसं पाणी देतो, मग ते पाटाने असो किंवा ड्रीपमध्ये असो, त्या व्यवस्थेनुसार तुम्ही हे जे मिश्रण आहे किंवा हे जे जीवामृत आहे हे गाळून तुम्ही त्या पिकांना देऊ शकता. सर्वसाधारणपणे पिकाच्या वाढीसाठी आवश्यक जी NPK ही जी 3ही घटक द्रव्य आहेत, तर ती याच्यातनं तुम्हाला देता येऊ शकतात. लो कॉस्ट टेक्नॉलॉजी आहे, कमीत कमी खर्चामध्ये तुमच्या गोठ्यावरती उपलब्ध होणारा जो काही बायो एजंट आहे किंवा बायो प्रोडक्ट आहे, तर त्याचा वापर तुम्ही याच्यामध्ये करू शकता. या व्यतिरिक्त दशपर्णी अर्क, सर्वसाधारणपणे नैसर्गिक शेतीपासून आधुनिक शेतीपर्यंतचा प्रवास ज्यावेळेस शेतकरी करू लागला, त्यावेळेस ही जी कन्सेप्ट होती ही काहीशा प्रमाणामध्ये कालबाह्य झाली.
अनेक प्रकारचे केमिकल्स शेतीमध्ये वापरले जाऊ लागले की ज्याच्यानंतर पुन्हा मानवाच्या शरीरामध्ये कॅन्सर सारख्या दुर्धर आजारांना आपल्याला सामोरं जावं लागलेलं आहे. अलीकडेच येणाऱ्या रोगाची साथ हे त्यापैकी एक उत्तम उदाहरण आहे. मग हे सगळं कमी करत असताना, माणसाचं आयुर्मान वाढवत असताना आपल्याला केमिकल्सच्या वापरावरती लक्ष देणं गरजेचं आहे, की जे भाजीपाल्यातनं किंवा आपण खाणाऱ्या खाद्यातनं आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात. मग ती होऊ नये म्हणून जास्तीत जास्त कीड आणि रोग निर्मूलनासाठी आपल्याला निसर्गानेच एक उत्तम पर्याय दिलेला आहे की ज्याच्यामध्ये दशपर्णी अर्क हा आपल्याला बनवता येऊ शकतो. नावातच याचं तुम्ही पाहिलं असेल, दश म्हणजे 10 प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पतींचा वापर करून याच्यामध्ये ह्याचा अर्क तयार केला जातो आणि त्याची फवारणी किंवा तुम्ही त्याचा वापर करून विषमुक्त शेतीकडे वाटचाल करू शकता. आता दशपर्णी अर्क तयार करत असताना ह्याच्यामध्ये कोणकोणत्या वनस्पतींचा वापर केला जातो, तर सर्वसाधारणपणे एरंड असेल, धोत्रा असेल, सीताफळ असेल, गुळवेल असेल, लाल करंज असेल, त्या व्यतिरिक्त टणटणी असेल, या अशा आणि ह्या 10 प्रकारच्या वनस्पतींचा वापर त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. एखादी वनस्पती जर तुम्हाला अवेलेबल नसेल तर त्यामध्ये या उपलब्ध असलेल्या वनस्पतींच्याच ज्याचा उग्र वास आहे तर त्या वनस्पतीचा वापर तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. सर्वसाधारणपणे पद्धतीमध्ये जर आपण पाहिलं तर ह्या प्रत्येक झाडपाल्याचं 5 किलोच्या आसपास आपल्याला व्हॉल्यूम घ्यावं लागतं. त्याच्यामध्ये 15 ते 20 लिटरच्या आसपास पाणी एकत्रित करून, म्हणजे गोमूत्र एकत्रित करून त्याच्यामध्ये 200 लिटर पाण्यामध्ये तुम्ही हे एकत्रित मिक्स करू शकता. सर्वसाधारणपणे साधक बाधक पद्धतीने जास्त घट्ट पण होणार नाही आणि जास्त पातळ पण होणार नाही, याप्रमाणे तुम्ही त्याचं नियोजन करू शकता. 3 दिवसांपर्यंत हे जे मॅटर आहे, हे जे तुम्ही यात बुडवून जर ठेवलं तर 3 दिवसानंतर तुम्ही हे मिश्रण जे आहे ते तुमच्या पिकांवरती फवारण्यासाठी वापरू शकता. सर्व प्रकारच्या किडी, सर्व प्रकारच्या अवस्थेमध्ये कंट्रोल करण्याचं किंवा नियंत्रण करण्याचं एकमेव उपाय किंवा एकमेव क्षमता आपल्याला या दशपर्णी अर्कामध्ये पाहायला मिळेल. यानंतर याच नैसर्गिक शेतीला किंवा विषमुक्त शेतीला जोडूनच एक महत्वाचा प्रकल्प आहे ज्याला आपण गांडूळ खत निर्मिती उद्योग असं म्हणतो. सर्वसाधारणपणे गांडूळ खत उत्पादनाकडे भरपूर शेतकऱ्यांचा अलीकडच्या काळामध्ये कल वाढू लागलेला आहे. आपल्या शेतामध्ये होत असलेलं जे तणांचा जो प्रादुर्भाव आहे, तो तणांचा प्रादुर्भाव प्रामुख्याने 2 गोष्टींमुळे. एकतर पहिली गोष्ट, बाहेरचं जे शेणखत आपण आयात करून आपल्या शेतामध्ये टाकतो तर त्या शेणावाटे जनावराच्या पोटातून निघालेली जी बी आहे तर ती तणाची बी त्या शेणामध्ये येऊन तीच आपल्या शेतीमध्ये रुजते. प्रामुख्याने ह्या गोष्टीनंतर सतत जर तुम्ही वर्षानुवर्षे शेणाचा वापर करत असाल आणि ते जर व्यवस्थित कुजलेलं नसेल तर मग मात्र तुमच्या शेतामध्ये तणांचा प्रादुर्भाव हा वर्षानुवर्ष वाढलेला दिसतो. हालाकी तण नियंत्रणासाठी आपण जे केमिकल्स वापरतो त्याचा वापर आपल्याला वाढत चाललेला आहे. तसं पाहायला गेलं तर केमिकलचा वापर जास्त होत असताना तणांचा प्रादुर्भाव कमी होणे हे अपेक्षित आहे, परंतु त्याच्या एकदम विरुद्ध आपल्याला परिणाम पाहायला मिळतो. मग ह्याच्यावरती एक उत्तम उपाय म्हणून आपण काय करू शकतो, तर पहिली गोष्ट कुजलेलं शेणखत वापरू शकतो किंवा दुसरा महत्वाचा उपाय म्हणजे गांडूळ खत वापरू शकतो. कुजलेलं शेणखत जे आहे तर ते बऱ्याचदा आपल्याला उपलब्ध होत नाही, त्याच्या उपलब्धतेवरती अनेक प्रकारचे निर्बंध लावलेले आहेत किंवा त्याचं उत्पादन आपल्याला पाहिजे तेवढं मिळत नाही. म्हणून मग आपल्याकडे उपाय राहतो तो गांडूळ खताचा. आता गांडूळ खत हा जो पर्याय आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही फक्त शेण वापरू शकता असं नाहीये. तुमच्या दैनंदिन वापरामध्ये निघणारे जे काही पदार्थ आहेत जे विघटनशील आहेत, म्हणजे प्लास्टिक, रबर किंवा इतर बाकीचे घटक सोडून, फायबर हे इतर घटक सोडून जे काही कुजणारे घटक आहेत ते सर्व घटक तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. मग मोठमोठ्या व्हेज रेस्टॉरंट्समध्ये त्याच्यातून बाहेर निघणारा भाजीपाल्याची देठ असतील, पानं असतील किंवा फेकून दिलेला भाग असेल, घरातलं जे किचन मधले आहे तर ते किचन मधलं वेस्टेज असेल, या व्यतिरिक्त शेणखत असेल, ह्या सर्व घटकांचा वापर तुम्ही तयार करून याचं उत्तम प्रकारे खत बनवू शकता. खत मिळण्याचे किंवा विकत घेण्याचे जर रेट्स तुम्ही पाहिले तर सर्वसाधारणपणे 12 ते 20 पर्यंत क्वालिटीनुसार तुम्हाला पाहायला मिळेल. आता आपण ह्या युनिटवरती जे प्रामुख्याने रॉ मटेरियल वापरलेलं आहे तर आपल्याच प्रक्षेत्रावरती गोठ्यामधून निघणारं जे शेणखत आहे जे की उत्तम कुजलेलं असतं आणि हे कुजलेलं शेणखत आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वापरतो. हे वापरत असताना सर्वसाधारणपणे जी गांडूळ आपण वापरणार आहोत तर त्या गांडुळामध्ये महाराष्ट्रभर जर आपण पाहिलं तर 2 जाती प्रचलित आहेत, ज्याच्यामध्ये पहिली जात आहे तर ती आहे एसिनिया फिटेडा आणि दुसरी जी जात आहे तर ती आहे युट्रिलस युजिनिया. त्यातली पहिली जी जात आहे तिचं मल्टिप्लिकेशन रेट आणि खाद्य संपवण्याची किंवा खाद्य खाण्याची जी कॅपॅसिटी आहे किंवा क्षमता जी आहे तर ती सगळ्यात जास्त असल्यामुळे महाराष्ट्रभर सर्वात जास्त गांडूळ खतासाठी जी प्रचलित जात आहे ती इसिनिया फिटेडा म्हणून आपण या ठिकाणी प्रक्षेत्रावरती वापरलेली आहे. सर्वसाधारणपणे या बेडचं जे आकारमान आहे या आकारमानाच्या दृष्टीने
1 ते 1.5 टनाच्या आसपास आपण ह्याच्यामध्ये रॉ मटेरियल टाकलेलं आहे. 1.5 टन जर आपण ह्या बेडमध्ये रॉ मटेरियल टाकलं तर सर्वसाधारणपणे 35 ते 40 दिवसानंतर कुजल्यानंतर 1 टनाच्या आसपास आपल्याला यामध्ये मटेरियल मिळतं. मग आता हे मटेरियल मिळत असताना आपल्याला कल्चर किती सोडायचं तर सर्वसाधारणपणे 1 टनासाठी 1 ते 1.5 किलो कल्चर आपण याच्यामध्ये सोडू शकतो. 35 ते 40 दिवसानंतर ज्यावेळेस गांडूळ खत तयार होते त्यावेळेस ते ओळखायचं कसं तर सर्वसाधारणपणे त्याला येणारा जो शेणाचा वास आहे तो नाहीसा होऊन त्याला सर्व मातीचा जसा वास आहे तर तो मातीचा वास यायला सुरुवात होते. त्याच्यात काळोख येते म्हणजे काळसरपणा डेव्हलप होतो की हाच यातला सगळ्यात महत्वाचा घटक आहे. म्हणजे सेंद्रिय शेतीमध्ये सगळ्यात महत्वाचा कुजलेला घटक म्हणजे ज्याला आपण ह्युमस असं म्हणतो तर ते ह्युमस या ठिकाणी वाढण्याचं प्रमाण होतं. शेणखत किंवा गांडूळ खत तयार झालेलं आहे, शेणखत कुजलेलं आहे, हे कसं ओळखायचं तर सर्वसाधारणपणे गांडूळ खत जर तुम्ही बेडमधनं काढलं तर अशा प्रकारचा एक डार्क ब्लॅक कलरचा शेड याच्यामध्ये येऊन जाते. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं बी किंवा इतर घटक तुम्हाला याच्यामध्ये दिसणार नाही. जर हे खत तुम्ही आपल्या हातामध्ये घेऊन जर असं त्याचा जर मुटका केला किंवा त्याचं जर दाबलं तर ऑप्टिमम लेवलला मॉइश्चर किंवा ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण आपल्याला जाणवलं. म्हणजे वापसा कंडिशनला जसं आपण म्हणतो माती असेल तर तशा प्रकारचं आपल्याला या ठिकाणी स्थिती दिसेल. अशी जर परिस्थिती आली तर समजायचं तुमचं गांडूळ खत तयार झालेलं आहे. आणि हे तयार झाल्यानंतर आपण या ठिकाणी युनिटवरती या चाळ्यातून हे गांडूळ खत चाळून घेतोय. ह्याच्यातनं आपण जे कल्चर टाकलेलं आहे सर्वसाधारणपणे 1 ते 1.5 किलो जे कल्चर टाकलेलं आहे ते आपल्याला ह्याच्यातनं परत मिळतं आणि उरलेलं जे आपल्याला प्रोडक्ट आहे तर तो प्रोडक्ट आपल्याला रेडीमध्ये या फॉर्मॅटमध्ये मिळून जातो. म्हणजे आपण जे इनपुट्स दिलेले आहेत तर त्यापैकी बहुसंख्य इनपुट्स आपल्याला परत मिळतात की जे आपल्याला दुसऱ्या बॅचेसमध्ये वापरता येऊ शकतात. लो कॉस्ट टेक्नॉलॉजीवरती घरचे जर तुमचा गोठा असेल किंवा घरची जर जनावर असेल तर त्या शेणखताचा व्यवस्थित कुजवून आपण याचं गांडूळ खत तयार करू शकतो. जर लार्ज स्केलवरती तुम्हाला जर हे करायचं असेल तर ह्याचा व्यवसाय देखील तुम्ही छोटेखानी तयार करू शकता. आजकाल शहरामध्ये देखील भाजीपाला हा गांडूळ खतावरती उत्पादित करण्याचे प्रमाण किंवा संख्या वाढत चाललेली आहे. मग अशा माध्यमातून गांडूळ खत हा एक किफायतशीर व्यवसाय सुद्धा तुम्ही या ठिकाणी उभा करू शकताय. याच्यातनं तुम्हाला उत्पन्न देखील मिळेल. स्वतःच्या शेतीमध्ये सुद्धा तुम्हाला सुधारणा करता येईल की ज्याच्या निमित्ताने तुम्हाला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करायला मिळेल आणि त्यानुसार शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये देखील वाढ होईल. हे करत असताना एक जोडधंदा म्हणून तुम्ही त्याचे 1-1 किलोचे छोटे छोटे जरी पॅकिंग केली तरी किचन गार्डनिंग किंवा व्हर्टिकल फार्मिंगसाठी तुम्ही शहरामध्ये ही जी गांडूळ खत आहे तर ते हे पॅकिंग फॉर्मॅटमध्ये जर दिलं तर तिथल्या देखील उत्पन्नातनं तुम्ही आर्थिक नफा मिळवू शकताय. अशा पद्धतीनं शेती करून फक्त फायदा होत नाही असं म्हणणाऱ्यांसाठी एकात्मिक व्यवसाय आणि शेती ह्याच्यातून नफा कसा केला जाऊ शकतो तर ह्याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला या ठिकाणी देता येईल. आता आपण ह्या ठिकाणी पाहू शकता ह्या बेडमधून सर्वसाधारणपणे गांडूळ खत तयार होत असताना बऱ्याचदा आपण जे ह्याच्यामध्ये गांडुळांचं जे कल्चर टाकलेलं आहे त्यांना खाद्य पचवण्यासाठी बऱ्याचदा मॉइश्चर किंवा थोड्याशा पाण्याच्या प्रमाणाची आवश्यकता असते. मग आपण ह्यावरती फॉगर सिस्टीम जी लावलेली आहे ह्याच्यातनं ऑटोमॅटिक फॉगर चालू केले की पाण्याचं प्रमाण किंवा पाण्याचे जे शिंतोडे आहेत तर ते ह्या बेडवरती उडल्यानंतर जे एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ वॉटर आहे म्हणजे जे अनावश्यक पाणी आहे की जे गांडूळ खत त्याला आवश्यक नाहीये तर त्या बेडला आपण खालच्या पद्धतीनं स्लोप दिलेला आहे आणि ह्या स्लोपद्वारे ह्या उताराद्वारे आपण ह्या पाईप्समध्ये हे जे वर्मीवॉश आहे तर हे या ठिकाणी जमा करतो आहोत. हे जमा केलेले हे कनेक्शन्स आहेत तर हे प्रत्येक बेडला आउटलेट काढलेले आहेत आणि ह्या मेन आउटलेट कडनं आपण पलीकडच्या साईडला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जवळजवळ सर्वच बेडला जो उतार दिलेला आहे तर त्या उतारातून वाहून आलेलं जे वर्मीवॉश आहे तर ते वर्मीवॉश आपण या ठिकाणी कलेक्ट केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं वर्मीवॉश आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. म्हणजे फक्त गांडूळ खत उत्पादन करत असताना फक्त गांडूळ खत उत्पादनच नव्हे तर त्यातून निघणारे जे उपपदार्थ आहेत तर त्यामध्ये मुख्य जो घटक आहे तर तो म्हणजे आहे वर्मीवॉश. याचा वापर आपण शेतीला करत असताना सर्वसाधारणपणे याचं स्टोरेज या ठिकाणी केलेलं आहे. ह्या टँक्समध्ये आपण ह्या सर्व वर्मीवॉशचं एकत्रितपणे साठवणूक केलेली आहे. याचा शेतीमध्ये वापर करत असताना मड पंपाच्या सहाय्याने आपण
जे काही पाटाने पाणी दिलं जातंय किंवा पाणी देत असताना पिकाच्या वाढीसाठी जो महत्वाचा घटक आहे तर तो नत्र ह्या वर्मी वॉशमधनं याच्या व्यतिरिक्त पी आणि के सुद्धा बऱ्याचदा त्यातनं आपण देत असतो. नैसर्गिक शेतीत प्रामुख्याने गोठा किंवा शेतीजन्य उत्पादनाद्वारे आपल्याला जास्तीत जास्त रासायनिक किंवा खतांवरचा खर्च कमी कसा करता येईल त्याद्वारे आपल्याला माणसाला ज्यावेळेस खाद्य द्यावचं असेल किंवा माणसाला ज्यावेळेस आपल्याला भाजीपाला किंवा इतर घटक द्यायचे असतील तर त्याच्या ताटामध्ये कमीत कमी विष किंवा कमीत कमी रासायनिक घटक असलेलं अन्न कसं सर्व करता येईल हा भारताचे आपले पंतप्रधान जे आहेत नरेंद्र मोदी साहेब हा त्यांचा मानस आहे. आणि नैसर्गिक विषमुक्त शेती च्याकडे वाटचाल करत असताना हे सर्व प्रकल्प जे आहेत तर ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी दूरदृष्टी देणारे आणि संपूर्ण शेतकऱ्यांना मार्गदर्शक अशा प्रकारची तत्वे या ठिकाणी मोदी साहेबांनी दिलेली आहे. नक्कीच यापुढील काळामध्ये जर आपण हे प्रकल्प प्रमोट जर केले किंवा यांना जर व्यवस्थित रिप्रेझेंटेबल फॉर्मॅटमध्ये जर शेतकऱ्यांच्या समोर जर ठेवलं तर जास्तीत जास्त ह्याच्या वापरातनं किंवा जास्तीत जास्त ह्याच्या प्रमाणाच्या वाढीतनं आपण सर्व भारताच्या जनतेला कमीत कमी विष असणारं खाद्य सर्व करू शकतो. आणि त्या निमित्ताने किंवा त्या प्रसंगातनं आपण भारताचं एकत्रित आयुर्मान किंवा वयोमर्यादा कशी वाढवता येईल याकडे आपल्याला जाता येईल. नक्कीच नरेंद्र मोदी साहेबांचा प्रकल्प किंवा तो जो मानस आहे तर तो अतिशय अगदी स्तुत्य आहे. प्रत्येक शेतकऱ्याला याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे आणि हा विचार केल्यानंतर आपल्याला शेतीला बळकटी करण्यासाठी हे प्रकल्प कसे फायदेशीर ठरतील हे आपल्याला यातनं मार्गदर्शन झाल्याशिवाय राहत नाही आणि त्यायोगे शेतकऱ्याचा विकास झाल्याशिवाय राहत नाही. शेवटी एवढंच म्हणेन की शेतकऱ्याचा विकास हाच देशाचा विकास आहे. कारण आपला भारत देश हा संपूर्णपणे शेतीवरती अवलंबून असल्यामुळे आपल्याला या सर्व प्रकल्पांचा पुनश्च एकदा विचार करणं नक्कीच गरजेचं आहे. आता आपण जे पाहिलं ज्याच्यामध्ये गांडूळ खत उत्पादन आलं, वर्मी वॉश आलं किंवा बायोचे काही संदर्भात आलं किंवा जे काही आपण आता स्लरी युनिट पाहिलं म्हणजे गोठा असेल किंवा बायो आपलं गांडूळ खत असेल याचं जे वर्मी वॉश असेल याचं सर्वांचं एकत्रित कलेक्शन आपण ज्या टँकमध्ये पाहिलं आणि तिथून जे मडपंपाच्या माध्यमातून ते मटेरियल उचलल्यानंतर हे ऑर्गॅनिक जे काही मटेरियल असेल हे मटेरियल आपण ह्या फार्मला डायरेक्टली हे पाटपाटी पद्धतीने या ठिकाणी देतो. एकंदरीत तुम्ही पाटात जर पाहिलं तर तुम्हाला शेणासारखा किंवा साधारणतः एक चिकट किंवा घट्ट पदार्थ त्या ठिकाणी दिसतो आणि याचा वापर केल्याने ऍक्च्युअल त्याचा बागेंना किंवा फळबागेंना असेल किंवा भाजीपाला पिकांना असेल तो काय फायदा असेल होतो तो आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतो. एकंदरीत आता ह्या केळीच्या प्लॉटच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर G9 व्हरायटीची आपण या ठिकाणी केळीची लागवड केलेली आहे आणि सुरुवातीपासून ह्या प्लॉटला किंवा ह्या पिकाला आपण हे स्लरीचं जे काही पाणी असेल किंवा जे काही वर्मी वॉश असेल ह्या वर्मी वॉशचा रेग्युलर वापर करतो. याचा फायदा त्या साधारणतः केळीची उंची किंवा त्या केळीचं साधारणतः जे काही फुल असेल घड असेल एकंदरीत त्याच्यावरती आपल्याला दिसून येतो. आजच्या मितीला सुद्धा आपल्या इथे ह्या खतांचा किंवा ह्या ऑर्गॅनिक मटेरियलचा वापर केला तर याच्यामध्ये जी काही घडाची किंवा नंगाराची जी काही आपल्याला लांबी रुंदी उंची जी काही आपण म्हणू ती 50 ते 55 किंवा 60 kg पर्यंत सुद्धा मिळालेली आहे. म्हणजे हे मटेरियल वापरल्यानंतर त्या फळाचे साधारणतः रंग असेल त्या फळाचा आकारमान असेल त्या फळाच्या साधारणतः प्रत्येकाची लांबी असेल रुंदी असेल या सगळ्याच गोष्टींमध्ये त्याचा आपल्याला वापर अतिशय चांगल्या पद्धतीने दिसून राहिला. दुसरा भाग त्या झाडाची उंची असेल खोडाची जाडी असेल या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला त्याचा जो काही परिणाम असेल तो अगदी सुयोग्य त्या ठिकाणी दिसून आला. याच्या व्यतिरिक्त कमीत कमी जो काही आपण म्हणतो आता कारण की रासायनिक खतांचा किंवा औषधांचा वापर कमीत कमी करून जो काही खर्च असेल तो खर्च आपण त्या ठिकाणी बऱ्यापैकी वाचवलाय. शेतकऱ्यांना माझं हेच सांगणं आहे की ऑर्गॅनिक मटेरियल जास्तीत जास्त वापरून तुम्ही केमिकलचा वापर कमीत कमी करून इनडायरेक्टली शेतीमधला जो काही होणारा जो काही खर्च आहे कारण की आजच्या मितीला खताची एक बॅग घ्यायची म्हणजे तर 2 ते 3 हजार रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्याला मोजावे लागतात. तर त्याला पर्याय म्हणून त्या ठिकाणी ह्या स्लरीचा किंवा तुमच्या वर्मी वॉशचा वापर जर तुम्ही शेतीमध्ये जर केला तर निश्चितच त्या ठिकाणी तुमची बऱ्यापैकी बचतही होऊन जाईल. त्याच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हे केळीची जी काही आपण पानं छाटलेली तुम्हाला दिसतात ते तर एक ऑर्गॅनिक मल्चिंग म्हणूनही त्या ठिकाणी आपण त्याचा वापर केला. हा जो काही मधला भाग आहे याच्यामध्ये आपण साधारणतः एक ड्रीप लाईन टाकलेली आहे आणि याच्यासोबत याचं जे काही वेस्टेज निघते किंवा मधल्या पट्ट्यातलं जे काही गवतं असतील किंवा जे वेस्टेज जे काही असेल हे सर्व आपण मध्ये टाकलेलं आहे आणि याच्यापासून जे काही आता तुम्ही ट्रायकोडर्मा असेल सोडोमोनस असेल एझोटोबॅक्टर असेल किंवा PSB असेल KMB असेल यांसारखे जे काही बायो घटक असतील त्यांचा वापर करून हे मटेरियल या ठिकाणी कुजवलं म्हणजे स्लरी सोबत त्याच्यासोबतच याचा वापर आपण या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यामुळे काय आलं की प्लॉट मधले असणारे जे काही ओसीचं प्रमाण जे काही राहतं त्याला ऑर्गॅनिक कार्बन म्हणलं जातं त्याचं प्रमाणही खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो की समतोल राखण्याचं काम ते त्या ठिकाणी बऱ्यापैकी राहिलेलं आहे.
आणि पर्यायाने त्याचा फायदा झाडांच्या जे काय आपण म्हणतो उत्पन्न वाढीमध्ये पण किंवा उत्पादन वाढीमध्ये पण दिसून येतो आणि फळाची क्वालिटी चांगली असल्या कारणामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्याला त्याचा दरही चांगला मिळून जातो. मिळवू शकताय. अशा पद्धतीनं शेती करून फक्त फायदा होत नाही असं म्हणणाऱ्यांसाठी एकात्मिक व्यवसाय आणि शेती ह्याच्यातून नफा कसा केला जाऊ शकतो, तर ह्याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला या ठिकाणी देता येईल. बाकी माहिती सर्व प्रकारे तुम्हाला सांगितलेली आहे. याच्यामध्ये बऱ्यापैकी माहिती मिळाल्यानंतर जर तुम्ही इच्छुक असाल तर या ठिकाणी भेट देऊन तुम्ही स्वतः समक्ष या ठिकाणी पाहणी करू शकताय. या ठिकाणी आमचे वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपर्टीज किंवा तज्ज्ञ या ठिकाणी उपस्थित असतील, त्यांना तुम्ही माहिती विचारू शकता आणि हा व्यवसाय तुम्ही तुमच्या शेतीवरती किंवा तुम्ही तुमच्या घरी किफायतशीर पद्धतीने उभारून त्याच्यातनं आर्थिक नफा मिळवू शकता. अशा प्रकारे शेतकरी हा स्वतःची प्रगती स्वतः करू शकतो. धन्यवाद.